नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, आता जास्त शेती असली की शेतकऱ्याला बैल जोडी तर ठेवावंच लागते. पण त्याच्यात केंद्र सरकार जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटची एक सबसिडी आहे शेतकऱ्यासाठी. ट्रॅक्टर घेतल्यावर ₹1,15,00,000 सबसिडी असते. तर मग आमच्या इथले पेठशिवणीचे प्रगतिशील शेतकरी शिवराज भाऊ उद्धवजी वाडेवाले यांचं त्या जे काय त्यानं अप्लाय केलं होतं ट्रॅक्टरसाठी शेतकरी यादीमध्ये, तर त्याचं नाव आलं होतं. मग योगायोग त्याला दसऱ्याच्या दिवशीच डिलिव्हरी भेटली ट्रॅक्टरची. आणि त्यानं ट्रॅक्टर जापानी तंत्रज्ञान आणि जापानची कंपनी असणारी कुबुटा जे 45 HP ट्रॅक्टर त्यानं यादीत नाव दिल्याप्रमाणे सगळं ओके झालं होतं. आणि काल आम्ही दसऱ्याच्या दिवशीच ट्रॅक्टर आणण्यासाठी परभणीचं जे गंगाखेड परभणी रोडवर ब्राह्मणगावच्या अलीकडे गोदावरी ट्रॅक्टर एजन्सी आहे तिथे गेला होता. तर तिथं पण दसऱ्याच्या मुहूर्तावर एक मोठं कंटेनर आलं होतं. जे बारके ट्रॅक्टर आहेत छोटे 4x4मध्ये ते उतरणं चालू होतं. मग आम्ही गेल्यावर मस्त ट्रॅक्टरला त्यानं सजून वगैरे थोडं ठेवलं होतं. पुन्हा पाणी मारून रिबिन वगैरे बांधून तयार करून ठेवलं होतं. मग काय असेल ते पैसे भरून वगैरे टूलकिट वगैरे जे असते ट्रॅक्टर संगत छोटासा वस्तू ते घेतल्या. आणि नंतर मग बाहेर येऊन जे काही सेल्स मॅनेजर असतात त्यांनी शेतकरी जे आहेत पेठशिवणीचे प्रगतिशील शिवराज भाऊ उद्धवजी वाडेवाले त्याच्या संग फोटो वगैरे घेतल्या. पुन्हा मदत नेऊन जे काही ट्रॅक्टरच्या शोरूमचा रूल असते, जसं की शेतकऱ्यासंग घट्ट नातं असते, त्याचं प्रत्येक घेणाऱ्या ट्रॅक्टरला वाल्याला चाबी वगैरे देऊन फोटो वगैरे काढतात. तर मग आमचे पेठशिवणीचे एक आहेत नागेश भाऊ वाडेवाले जे फायनान्समध्ये आहेत, त्याच्या हस्ते पूजा वगैरे झाल्यावर आमच्या संघ आलेले अंकुशजी वाडेवाले, सुरेश आप्पा शामरावजी वाडेवाले आणि मी फोटो काढाय होतो म्हणून मी मदत आले नाही. आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर आपले पंकज भाऊ शेटे, तर बघू शकता अशा प्रकारे. मग पंकज भाऊ शेटे पूजा वगैरे झाल्यावर त्याला डिझेल टाकाय पैसे दिले. आणि त्यानं मग शोरूममध्ये काढताना मी अशी शूटिंग केली. आणि नंतर आम्ही कारमध्ये बसून गावाकडं येताना गंगाखेडला ज्ञानोबाची कलम घेतली आणि ट्रॅक्टर हळूहळू आलं. मग पुन्हा बघू शकता तुम्ही असं.